आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। चीनमध्ये उगम झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभर विनाश केला। जगातील प्रत्येक देशाला कोरोना व्हायरसचा फटका बसला। अजूनही काही क्षेत्र या फटक्यातून संपूर्ण सावरले नाहीत। कोरोनाची दहशत ताजी असतानाच आणखी एका खतरनाक व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे। सोशल मीडियावर सध्या चीनमधील हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल होत आहेत। ते फोटो अत्यंत भीतीदायक आहेत। चीनमधील नागरिकांना ह्यूमन मेटानपेमू व्हायरस आणखी काही व्हायरसचा संसर्ग झाला आहे। या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्ती आजारी पडत आहेत। इन्फ्लुएन्झा ए आणि मायकोप्लाझ्मा सारख्या व्हायरसचा देखील यामध्ये समावेश आहे। HMVP व्हायरसमध्ये सामान्यतः सर्दीची लक्षणे दिसतात। या व्हायरसचा सर्वात जास्त परिणाम हा लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींवर होत आहे। त्यामुळे या व्यक्ती गंभीर आजारी पडत आहेत। ह्या व्हायरसचा संसर्ग झालेल्या नागरिकांना खोकला, ताप, नाक कोंडणे हे त्रास सहन करावे लागतात। या आजारामुळे रुग्ण न्यूमोनिया आणि ब्रोंकिओलायटिस यासारख्या गंभीर आजाराने पीडित होऊ शकतात। ह्या व्हायरसचा प्रसार कोरोनासारखा वेगाने होत असल्याची माहिती आहे। संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून हा व्हायरस पसरतो। विषाणूची लागण झालेल्या पृष्ठभागांना स्पर्श केल्यास संसर्ग होण्याचा धोका असल्याचं बोललं जातंय। साधारण 2 ते 5 दिवसांमध्ये तुम्ही या आजारातून बरे होऊ शकता। HMPV मध्ये वृद्ध व्यक्ती तसंच लहान मुलांना श्वसनासंबंधीचे आजार होऊ शकतात। दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, COPD किंवा फुफ्फुसाच्या आजाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींना HMPVचा अधिक धोका असल्याची कोणतीही माहिती नाही। पण या आजाराने एकदा संक्रमित झाल्यास त्यांची प्रकृती गंभीर होऊ शकते। त्याचबरोबर केमोथेरपीचे पेशंट्स तसेच अंग प्रत्यारोपण केलेल्या नागरिकांनाही या आजाराचा धोका आहे। कोरोना व्हायरसच्या काळात कोरोना होऊ नये म्हणून जी काळजी आपण घेत होतो तशीच साधारण काळजी या आजाराची लागण होऊ नये म्हणून घेणे आवश्यक आहे। HMPV संसर्गापासून वाचण्यासाठी काही महत्त्वाची काळजी आवश्यक आहे। त्यामध्ये साबण आणि पाण्याने हात नियमित धुणे आवश्यक आहे। किमान 20 सेकंद साबणाने हात धुणे आवश्यक आहे। न धुतलेल्या हातांनी चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा। या प्रकारच्या आजाराचा संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून पुरेसे अंतर राखा। दरवाजे, हँडल तसंच लहान मुलांच्या खेळणी यासारख्या गोष्टी नियमित स्वच्छ ठेवा। चीनमधील या नव्या व्हायरसची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे, पण जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत अद्याप काहीही सांगितलं नाही। चीनमध्ये या प्रकारचा व्हायरस असल्याची कोणतीही पुष्टी WHOने अद्याप दिलेली नाही। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।